नमस्कार. आतापर्यंत आपण ChatGPTचा वापर करून MCQ बनवले असतील किंवा जेमिनायचा वापर करून आपण MCQ बनवले असतील. पण या व्हिडिओमध्ये आपण अचूक MCQ बनवणार आहोत. आपण निवडलेल्या पाठावरच हे MCQ तयार होतील. हे MCQ आपल्याला अचूक उत्तरासह मिळणार आहेत आणि काही क्लिकमध्ये हे MCQ आपल्याला तयार करून मिळणार आहेत. या MCQचं वैशिष्ट्य हेच आहे की आपण जे पाठ त्याला देऊ, त्या AI टूलला आपण देणार आहोत, त्यावर आधारितच तो MCQ बनवणार आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. जनरली जेमिनाय किंवा ChatGPT नेटवर उपलब्ध असलेल्या सोर्समधून ती माहिती घेत असतो. पण आपण जे AI टूल MCQसाठी वापरणार आहोत, ते टूल आपण जे सोर्स त्याला देणार आहोत, त्यावर आधारितच तो MCQ तयार करणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या AI टूलचं नाव आहे अर्थात नोटबुक LM. तर आज आपण नोटबुक LMच्या साहाय्याने MCQ तयार करणार आहोत काही क्लिकमध्ये. लक्षात घ्या, नोटबुक LMला ज्यावेळेस आपण सोर्स देणार आहोत, हे फार विचार करून आपल्याला द्यायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण जाऊया नोटबुक LMवर. त्यासाठी आपण जाऊया पहिले Google Chromeवर. Google Chromeमध्ये गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला नोटबुक LM सर्च करायचं आहे. नाही तर जे 9 डॉट्स इथे दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, नोटबुक LM हे गुगलचं टूल आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला इथे सहज मिळेल. सर्वात खाली आहे नोटबुक LM. यावर मी क्लिक करतोय. नोटबुक LMमध्ये आपण सुरुवातीला लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपण तिथे काही काम केलेलं असतं. जे प्रिव्हियस काही आपण काम केलेलं असेल तर तो आपल्याला इथे दाखवणार आहे. आता आपल्याला करायचं आहे न्यू नोटबुक आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्या अगोदर तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. इथे सेटिंगमध्ये जाऊन सेटिंग आउटपुट लँग्वेज इथे दिलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे. इथे हिंदी असं आहे, यावर इथे ड्रॉप डाऊन मेनू दिसत आहे, त्यावर क्लिक करून घ्या आणि मी निवडतो इथे मराठी. ठीक आहे, सेव्ह. आता जे काही मी सोर्स देईल त्याला इंग्लिशमध्ये देऊ दे किंवा हिंदीमध्ये देऊ दे, पण तो आउटपुट देताना मला मराठीत देणार आहे. चला क्रिएट न्यूवर जाऊया. क्रिएटिंग न्यू. आता इथे जे पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे त्याला इथे आपल्याला सोर्स द्यायचा आहे. तर सोर्स मी देणार आहे PDF स्वरूपामध्ये. आपण याला सोर्स कोणकोणते देऊ शकतो लक्षात घ्या, ते पण इथे दिलेलं आहे, ते सांगून देतो. फाईल, आपल्याजवळ जी फाईल असेल ती फाईल त्याला आपण देऊ शकतो. वर्ड असेल, PDF असेल किंवा अजून कोणत्या प्रकारची फाईल असेल ती देऊ शकतो. एखादी इमेज देऊ शकतो. यूट्यूबची लिंक देऊ शकतो. एखाद्या ड्राईव्हची लिंक देऊ शकतो. डायरेक्ट ड्राईव्हची लिंक देऊन तो ड्राईव्हमध्ये जी काही माहिती असेल त्यावर आधारित तो काम करेल. किंवा सरळ तुम्ही टेक्स्ट त्याला कॉपी करून तुम्ही त्याला ते देऊ शकतात. इथे मला त्याला फाईल द्यायची आहे आणि या व्हिडिओसाठी मी एक फाईल तयार करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये इयत्ता 10वीचं इतिहासाचे प्रकरण 1 ते 3 असे मी वेगळे करून ठेवलेले आहे टेक्स्टबुकमधून. आता हे कसे करायचे यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी याआधी बनवलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की एखादी PDF आपण डाउनलोड केल्यानंतर त्याच्यातनं काही भाग कसा वेगळा करायचा ते तुम्हाला लक्षात येईल. तर मी इथे अपलोड फाईल असं मी म्हणतोय, अपलोड फाईल. ही फाईल मी डेस्कटॉपवर सेव्ह केली म्हणून मी डेस्कटॉपवर जाणार आणि इथे दिलं आहे बघा 10th हिस्ट्री 1 to 3, यावर मी क्लिक करतोय आणि ओपन. हे जे फाईल अपलोड होते इथे अनटायटल नोटबुक दिलेलं आहे. इथे तुम्ही लिहू शकता, त्याला टायटल तुम्ही देऊ शकतात. इतिहास. ठीक आहे, त्याने जे सोर्स आहे ते घेतलेले आहेत आणि त्याची समरी तो इथे आपल्याला देतोय. नोटबुक LMवर अजूनसुद्धा व्हिडिओ येणार आहेत. एकाच व्हिडिओमध्ये सगळे त्याचे जे फीचर्स आहेत ते सांगणं थोडंसं कठीण आहे, त्याच्यामुळे याचे अजून व्हिडिओज येणार आहेत. तर आज आपण फक्त MCQ बघणार आहोत. आता अर्थात AI टूल आहे म्हटल्यावर त्याला आपल्याला प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. तर मी त्याला प्रॉम्प्ट देतोय. हा प्रॉम्प्ट मी लिहून ठेवलेला आहे, तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल. अगदी सोपा प्रॉम्प्ट आहे, काहीही अवघड नाही आहे.
तर मी जातोय प्रॉम्प्ट जिथे मी लिहून ठेवलेला आहे तिथं. डॉक्समध्ये मी तो लिहून ठेवलेला आहे. हा प्रॉम्प्ट आहे 20 MCQ तयार करून दे. कॉपी करतो याला आणि इथे जिथे स्टार्ट टायपिंग लिहिलेलं आहे तिथे मी क्लिक करतोय. पेस्ट. प्रॉम्प्ट काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. 20 MCQ तयार करून दे. सर्वप्रथम प्रश्न, त्याखाली 4 पर्याय आणि मग उत्तर स्पष्टीकरणासह अशाच स्वरूपात दे. आता हे आपल्यासाठी आहे म्हणून आपण या पद्धतीने आपण मागतोय आणि इथे जो ॲरो दिसतोय त्यावर मी क्लिक करतोय. प्रोसेसिंग होते. आपल्या नेटच्या स्पीडनुसार तो काम करेल आणि त्यालाही थोडाफार वेळ लागू शकतो. काहीच मिनटं लागतील. 1-2 मिनटामध्ये तो सर्व प्रश्न आपल्याला तो तयार करून देईल. इथे आपल्याला प्रश्न आपले तयार झालेले आहेत. MCQ 20 दिलेल्या स्रोताच्या आधारे तयार केलेले 20 बहुपर्यायी प्रश्न MCQ खाली आहेत. लक्षात घ्या, आपण जो सोर्स दिलेला आहे त्यावरच आधारित त्याने MCQ तयार केलेले आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हटले जाते? ए. रेने देकार्त, बे. वोल्टेअर, कार्ल मार्क्स. ओके. आणि उत्तर आणि त्याने स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. आणि असे किती तयार झालेले आहेत? 20 तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, अगदी काही सेकंदामध्ये आपले MCQ तयार झालेले आहेत. आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल आपण मुलांना ते देऊ शकतो आणि मुलांकडनं ते सोडवून घेऊ शकतो. अशा पद्धतीने हे जे MCQ आहेत हे इथे आलेले आहेत. हे सर्व जे MCQ आहेत यांना मी सिलेक्ट करतोय. कॉपी आणि डेस्कटॉपवर जाऊन वर्ड फाईल जी आहे आपल्याकडे, वर्ड डॉक्युमेंट्स, तिथे मी त्याला पेस्ट करतोय. म्हणजे हे माझ्याकडे ऑफलाईनला रेकॉर्डसाठी हे असतील. ठीक आहे, हे सर्व आलेले आहेत इथं. तर अशा पद्धतीने आपण MCQ तयार केलेले आहेत. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.